पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंगेशकर कुटुंबियांच्या संदर्भात त्यांच्या सांस्कृतिक योगदानाच्या अनुषंगानं संपूर्ण भारताने आणि तत्कालीन सर्व सरकारने एक फार मोठी सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आणि ती ठेवत असताना ये मेरे वतन के लोगो हे गीत गायल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजी यांच्याही डोळ्यात अश्रू होते. त्यांनी त्या लता मंगेशकरांच्या आवाजाचा आणि त्यांच्या त्या ठिकाणी एकंदरीत कलेला त्या ठिकाणी दाद दिली होती आणि त्यानंतर सर्वांनी त्यांच्या आवाजाला आणि त्यांच्या योगदानाला नेहमीच दाद दिलेली आहे. मात्र असे असताना दुसरीकडे मंगेशकर परिवार जर एक पुण्यामध्ये एक रुग्णालय सुरू करत असेल आणि त्या रुग्णालयामध्ये जमीन देणाऱ्यांपासून तर दवाखाना उभे राहत असल्यापर्यंत अनेक जे पक्षाशी संबंधित असणाऱ्या किंवा विविध पक्षाशी संबंधित असणाऱ्या सर्वांचं योगदान लाभत असेल, त्यामध्ये सर्वच दलातले पक्षातले लोक असतील. त्यांचं पंतप्रधान उद्घाटनाला मोदीजी आले हा त्यांचा आपल्या सरावाचा विषय. मात्र अशा रुग्णालयामध्ये जर एक गर्भवती महाराष्ट्रातली एक महिला रुग्णालयात जाते, तिचा उपचार होत नाही, तिला 5.5 तास तिथे खोळंबून ठेवावं लागतं आणि तिथून तुम्ही उठा आणि ससूनमध्ये जा अशा प्रकारचे उत्तर त्यांना मिळतात आणि त्यानंतर सत्यशेवटी त्या महिलेचा बळी जातो. त्या महिलेचे जे पती आहेत भिसे हे त्या भैसा डॉक्टरांना फोन लावतात, ते केळकर डॉक्टरांना फोन लावतात, ते पीआरओ जे आहेत त्यांना फोन लावतात, कुठेही प्रतिसाद मिळत नाही आणि किंबहुना मंगेशकर रुग्णालयातील जे प्रशासन आहे हे उडवाउडीचे उत्तर देतं, खोटं बोलत आहे. तात्काळ सीडीआर जे आहे ते सीडीआर हे जप्त सीडीआर जे आहेत ते सरकारने बोलून घ्यावे. त्यामध्ये त्या महिलेचा पती त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधला, तो सीडीआर उपलब्ध आहे. केळकर डॉक्टर दादांत खोटं बोलत आहेत, त्यांचा सीडीआर काढावा. जैसाज जे आहेत त्यांचा सीडीआर काढावा. सीसीटीव्ही जे आहेत ते काढावे आणि कारवाई करावी. आणि हे एवढं सत्य असताना सरकार यामध्ये जी लपवाछपी करत आहे, हे भाजपनी याआधी कोणाच्या वक्तव्याच्या संदर्भात माफी मागण्याच्या जी मागणी आहे त्याआधी त्यांनी आधी कारवाई करावी. लेखी स्वरूपात 10 लाख रुपये मागणाऱ्या गैरसदस्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करावं. त्या रुग्णालयामधले केळकर जे आहे जे खोटं बोलत आहेत त्यांना बरखास्त करावं. कलेक्टरांनी ताबडतोबीने ते प्रशासन हाती घ्यावं. आणि हे सर्व सुरू असताना मंगेशकर परिवारातून या घटनेचा ना निषेध होत आहे, ना कोणी सांत्वनपर भिसे या ठिकाणी त्यांच्या घरी भेटायला जात आहे. एवढंच नव्हे तर जे खासदार तिथले आहेत, जे मंत्री देखील आहेत, ते भेटायला सांत्वना करता जात नाही. एकंदरीत हे सर्व जे सुरू आहे, या सगळ्या सुरू असताना आपण सभ्यता, सुसंस्कृतपणा या संदर्भामध्ये जी विकृती त्या ठिकाणी दिसते आहे याचा निषेध केला पाहिजे. आणि आता संस्कृतीच्या संदर्भामध्ये जर आता कोणी उंगली निर्देश करत असेल तर भिसेंचं सांत्वन करण्याकरता किंवा घटनेच्या अनुषंगानं खऱ्याला खरं म्हणून खोट्याला खोटं म्हणून कारवाई करण्यासाठी आता सरकार का धाजावत नाही हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित. रायगडवर झालेल्या आजच्या कार्यक्रमात शिंदेंना ऐनवेळी भाषणाची